Hello students, today's lecture we will discuss about chapter number 8 flower industry, horticulture and floriculture. In this paper the last chapter number 8 flower industry. ओके, आत्तापर्यंत आपण हॉर्टिकल्चरचा पूर्ण टोटल पार्ट बघितला. आता फ्लोरिकल्चर आपण बघत आहोत. ओके, फ्लोरिकल्चरमध्ये आता नेक्स्ट चॅप्टर फ्लावर इंडस्ट्री. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं इंट्रोडक्शन. ए फ्लावर इज ॲन intricate organ composed of different morphological units including sepals, petals, androecium, gynoecium, stem and leaves. फ्लावर असा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये काय नंबर ऑफ कॅरेक्टर्स किंवा व्हेरियस पार्ट्सचं काय झालं युनियन झालेलं आहे. मग सगळ्यांचं मिळून पेटल्स, सेपल्स, अँड्रोशियम, गायनोशियम यांचं मिळून यांचं गेट टुगेदर होऊन स्कॅटरिंग कंडिशन्समध्ये फॉर्मेशन होऊन फ्लावरचं काय झालं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे. ओके, देन द फर्स्ट स्टेज ऑफ फ्लावर बड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्लावर टू फॉल ओपनिंग. आणि त्याचा फर्स्ट स्टेज काय आहे फ्लावरची बड इन कंडिशन. ओके, म्हणजे फ्लावरची जी फुल असेल त्या फुलाची काय कळी डेव्हलप होणं ती काय झाली जी इनिशिएशन किंवा अरायझेशन फर्स्ट स्टेज ऑफ फ्लावर असं आपण त्याला म्हणतो. देन सेकंड स्टेज इज अ मॅच्युरेशन, सिनेसन्स अँड विल्टिंग. फर्स्ट स्टेज बड कंडिशन जर असेल तर सेकंड स्टेज काय सांगितले त्यांनी डायरेक्टली मॅच्युरेशन, सिनेसन्स अँड विल्टिंग. मॅच्युरेशन म्हणजे काय फ्लावर पूर्णपणे ब्राईट होतं, ब्राईट कलर फॉर्मेशन करतं, ब्राईट कलर डेव्हलप करतं. अँड मॅच्युरेशन म्हणजे ते अँड्रोशियम, गायनोशियम मॅच्युरिटी येते आणि त्यांच्यामध्ये काय पॉलिनेशन किंवा त्यांचं जे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्याची कॅपॅसिटी काय होते डेव्हलप होते, मॅच्युरेशन होते. देन सिनेसन्स म्हणजेच काय, सिनेसन्स म्हणजे ज डेड इन कंडिशन्स. ओके, म्हणजे पोस्ट डेड कंडिशन आपण त्याला म्हणतो. जसं पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस आहे तसंच पोस्ट डेड कंडिशन म्हणजेच काय सिनेसन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एक आपण प्लांटचं लीप घेतलं तर लीप ज्यावेळेस यंग कंडिशनला असेल त्यावेळेस त्याची फर्स्ट स्टेज आली, ज्यावेळेस ते डेव्हलप होतं मॅच्युरेशन होतं ही त्याची सेकंड स्टेज. आणि सिनेसन्स म्हणजेच काय ज्यावेळेस ते लीप येलो कलर काय करतं फॉर्मेशन करतं, ॲडॅप्टेशन करतं, दॅट इज ए सिनेसन्स कंडिशन्स. ओके, अँड विल्टिंग म्हणजेच काय ते डायरेक्टली रिड्यूस होतं त्या स्टेमपासून, त्या ॲक्सिसपासून. देन नेक्स्ट ड्राय फ्लावर. फर्स्ट पार्ट जो आहे ड्राय फ्लावर. अँड फ्लावर इंडस्ट्रीमध्ये काय आहेत दोन पार्ट आहेत, एक ड्राय फ्लावर अँड एक कट फ्लावर. ओके, मग जे ड्राय फ्लावर आहेत त्या ड्राय फ्लावरचे पूर्ण मग प्रोसेस दिलेली आहे, त्याचे टाईप्स आहेत, त्याच्यानंतर त्याचे टेक्निक्स आहेत आणि त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं. देन these are a natural divide these are natural dried and preserved with an everlasting value that can be cherished for longer period. म्हणजेच फ्लावर काय करतात ज्यावेळेस नॅचरली ड्राय होतात ते काय होतात लाँग पिरियडसाठी आपल्याला प्रिझर्व करता येतात. ओके, पण आपण जर आर्टिफिशियली फ्लावर ड्राय केले किंवा पूर्ण मॅच्युअर न होताच आपण काय करतो फ्लावर कट आउट करतो आणि कट आउट केल्यानंतर ते ड्राय केल्यानंतर त्याचं काय होतं ते डॅमेज होतात, ते पूर्णपणे ड्राय होत नाहीत. तसंच फ्लावर जर नॅचरलीच ड्राय झाले असतील तर त्यांचं लाँग लाईफ किंवा ते बरेच दिवस आपल्याला यूज करतात ॲज अ प्रोडक्ट म्हणून. देन एक्सपोर्ट व्हॅल्यू ऑफ ड्राईड प्लांट्स अँड प्लांटिंग मटेरियल्स इन्क्रीज फ्रॉम रुपीज. ओके, मग ज्यावेळेस इन्क्रीज फॉर रुपीज म्हणजेच काय म्हणजे ते इकॉनॉमिकली इन्कम काय होऊ शकतं इन्क्रीज होऊ शकतं. आपण जर जे प्लांटचे जे ड्राय फ्लावर्स असतील, फ्लावर्स जे आहे त्यांचं ड्राय कंडिशन्स किंवा ड्राय प्रोडक्ट करून जर आपण मार्केटमध्ये अवेलेबल केले तर त्याचं बेनिफिट तर आहेच, पण इकॉनॉमिकली त्याचा काय होऊ शकतो तिथं इन्क्रीज होऊ शकतं. देन इंडिया एक्सपोर्ट ड्राय फ्लावर UK, जर्मनी, इटली, USA, जपान अँड सिंगापूर. मग इंडियामधून कुठं ड्राय फ्लावर्स ट्रान्सपोर्ट केले जातात किंवा एक्सपोर्ट केले जातात UK, जर्मनी, इटली, USA, जपान अँड सिंगापूर. ओके, दिले पण जातात आणि घेतले पण जातात. देन ड्राय फ्लावर प्रोडक्शन इज अ लेबर इंटेन्सिव्ह, प्रोव्हाइड्स सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑफ सबसिडरी ऑपॉर्च्युनिटीज. मग आता हे आपल्याला प्रोसेस करायची ड्राय फ्लावरची तर आपल्याला काय एम्प्लॉयमेंट किंवा लेबरची कंडिशन्स किंवा लेबर आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. ओके, जेणेकरून आपल्याला ती प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित किंवा तिचं मॅनेजमेंट आपल्याला करता येऊ शकतं.
देन नेक्स्ट इंडियन मार्केट ऑफ ड्राय फ्लावर. मग इंडियामध्ये काय त्याचे मार्केट आहेत किंवा त्या मार्केटिंगसाठी काय काय आपल्याला पर्पज तिथं इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे ड्रायड फ्लावर अँड प्लांट पार्ट्स इज इन बल्क. ओके, मग ज्यावेळेस ड्राय फ्लावर असतील किंवा प्लांट्स असतील, प्लांटचा पार्ट असेल तो आपल्याला बल्क इन कंडिशन्स काय करावं लागेल, प्रिझर्व करून तो मार्केटसाठी अवेलेबल करावा लागेल. ओके, दिस इज हाय व्हॉल्यूम वेल इस्टॅब्लिश एंड ऑफ द बिझनेस विच हॅज मार्केट आउटलेट इन द रिटेल फ्लोरिस्ट अँड सुपर मार्केट. मग आपण त्याचं काय करू शकतो, व्यवस्थित प्रिझर्वेशन करून त्या मार्केटिंगच्या मॅनेजमेंटनुसार मग सध्या कोणत्या प्लांटला किंवा कोणत्या प्लांट पार्टला किंवा कोणत्या फ्लावरला जास्त डिमांड आहे ते फ्लावर आपण काय करणार, ड्राय कंडिशन्स घेऊन ते फ्लावर तिथं मार्केटिंगसाठी अवेलेबल करणार. एक्झाम्पल मारीगोल्ड अँड अमरनाथ. देन सेकंड पोटपोरीज. इट इज a mixture dehydrated flower, berries and leaves exported either as raw or scented. ओके, मग याच्यामध्ये काय पोटोपेरीज हे फ्लावर आहे. मग सॉरी, यामध्ये काय केलं जातं, फ्लावरचे बड, बेरीज अँड लिव्ज याचं काय केलं जातं, मिक्सचर करून ते काय केलं जातं, एक्सपोर्टसाठी अवेलेबल केलं जातं. देन युजली पॅक इन स्मॉल मस्लिन बॅग्स अँड प्लेस इन वर्ड रोब्स अँड ड्रावर्स ॲज अ क्लोथ्स फ्रेशर्स. ओके, फ्रेशनर्स म्हणजे काय केलं जातं, त्याला पॉलिथिन बॅगमध्ये किंवा मस्लिन बॅग जे असतील त्या बॅगमध्ये किंवा कापडी पिशव्या ज्या असतील त्यांच्यामध्ये काय केलं जातं, त्याला रॅप केलं जातं, पॅक केलं जातं मार्केटिंगसाठी. देन दिस इज ऑल्सो यूज ॲज अ नॅचरल सेंट अँड ॲज डेकोरेटिव्ह फीचर्स. मग काय ते सेंटेड प्लांट्स आहेत किंवा सेंटेड फ्लावर्स आहेत म्हणून त्याचा यूज केला जातो किंवा डेकोरेटिव्ह पर्पजसाठी याचा आपण यूज करतो. देन नेक्स्ट अरेंजमेंट्स विथ ड्राईड प्लांट्स मटेरियल. मग त्या ड्राईड प्लांट जे असतील त्यांची अरेंजमेंट कशी करायची मार्केटिंगसाठी. दिस इज यूज इन अ स्वॅगवेअर्स आर्टिस्टिक इनपुट द डिटरमाइनिंग फॅक्टर्स. मग आर्टिस्टिक्स असतील किंवा त्याचे ते स्पेशल जे असतील, ओके, जे वर्कर्स असतील, लेबर्स असतील त्यांच्या हेल्पनं आपण हे काय करायचं, डेकोरेशन करून घ्यायचं, अरेंजमेंट करून घ्यायची. ओके, द कॉमन प्रोडक्ट्स यूज इन इंडिया आर कॉटन पॉट्स, लार्ज पाईन्स, कोन, ड्राईड कॅप्सिकम, ऑर्नामेंटल गोट्स, सीड पॉड्स. ओके, मग याच्यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो, ज्या ड्राय झालेल्या कॅप्सिकम म्हणजेच काय मिरच्या आपण त्याला म्हणतो. ओके, ड्राय झालेली मिरची जी आहे ती आपण यूज करू शकतो डेकोरेशन पर्पजसाठी. देन पाईन म्हणजेच काय पायनस प्लांटचा कोन जो असेल तो सुद्धा आपण यूज करू शकतो. ऑर्नामेंटल गोर्ड जे आहे ते सुद्धा आपण यूज करू शकतो. भोपळा, कारले हे जे फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, हे आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. त्यानंतर सीड पॉड्स, फॉर एक्झाम्पल शेवग्याची शेंग जे आहे, मोरिंगा आपण त्याला म्हणतो, ते सुद्धा आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. अकासिया, बाभळीच्या शेंगा, ओके, किंवा मग त्या बाभळी जी आहे त्या बाभळीमधले जे सीड्स असतात शेंगामधले ते सीड्ससुद्धा आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. देन ड्राईड फ्लावर्स अरेंजमेंट. मग ड्राय फ्लावरची अरेंजमेंट कशी करायची. इट इज अ मोर फ्लेक्झिबिलिटी दॅन डू फ्रेश फ्लावर्स बट रिक्वायर. मग काय करायचं, फ्रेश फ्लावर आपल्याला अरेंजमेंटसाठी रिक्वायर करावं लागतील. ओके, फ्रेश फ्लावर, मग ते फ्रेश फ्लावर काय करणार आपण, ड्राय करणार आणि मग त्याचं डेकोरेशन करणार. देन प्रोडक्ट्स विथ नॅचरल स्टॉक 15 to 40 सेंटीमीटर. मग त्याचा स्टॉक जो असेल, फॉर एक्झाम्पल आता जरबेराचं फ्लावर जे आहे त्याचं स्टॉक बरंचसं लांब असतं, ते फ्लावर आपण यूज करू शकतो. देन ड्राईड फ्लावर्स अरेंजमेंट अँड क्लासिफाय ॲज अ मेन ब्लूम्स, लिनियर अँड एक्झॉटिक. मग त्याचे दोन टाईप्स आहेत, एक लिनियर अँड एक्झॉटिक. या मेन ब्लूम्समध्ये काय केलं जातं, अरेंजमेंट केली जाते. देन नेक्स्ट फ्लोरल हँडीक्राफ्ट्स. फ्लोरल हँडीक्राफ्ट्स दिस इन्क्लूड कॉलेज फ्लावर्स, पिक्चर्स, कार्ड्स अँड कव्हर्स. ओके, मग काय करायचं, फ्लावर जे आहे ड्राय फ्लावर्स ते काय करतो आपण, एखादा गिफ्ट वगैरे आपल्याला जर द्यायचं असेल, गिफ्ट आर्टिकल, तर त्याच्या डेकोरेशनसाठी आपण हे फ्लावरचे पार्ट जे आहेत, ड्राय फ्लावरचे पार्ट हे आपण काय करू शकतो, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. मग कसे, प्रेस ड्राईड फ्लावर्स अँड फोलिएज. जे लीप असतील ते सुद्धा आपण यूज करू शकतो. जसं हर्बॅरियम आपण क्रिएट करतो त्या टाईपमध्ये आपण ते क्रिएट करून ते डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. देन इनोव्हेटिव्ह आयटेम्स लाईक candle stands, table lamp, picture frame, floral jewelry, mirror decorative arrangements in glass containers.
ओके, मग त्याचं आपण काय काय यूज करू शकतो. कॅन्डल स्टँड जे आहे ते सुद्धा आपण बनवू शकतो किंवा त्याच्यावरती आपण ते डेकोरेटिव्ह करू शकतो ते फ्लावरचे पार्ट. त्यानंतर टेबल लॅम्प जो असेल त्याच्यावरती सुद्धा आपण ते स्टिक करून आपण त्याचं डेकोरेशन करू शकतो. देन फ्लोरल ज्वेलरी आपण बनवू शकतो. मिरर डेकोरेटिव्ह अरेंजमेंट इन ग्लास कंटेनरमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो ते डेकोरेट करू शकतो. देन इन सर्टेन कॉजेस पर्टिक्युलरली ॲग्रो वेस्ट प्रोडक्ट कलेक्टर सब कॉन्ट्रॅक्टर रिकवर सबस्टॅनियल व्हॅल्यू फ्रॉम वेस्ट. ओके, मग ते काय ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणून सुद्धा आपल्याला नंतर त्याचा यूज करता येतो. ओके, जर आपण ते डेकोरेटिव्ह पर्पजसाठी ते ड्राय फ्लावर यूज केले तर जितके दिवस किंवा जोपर्यंत आपल्याला ठेवायचं तोपर्यंत आपण ते ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आता हे खूप दिवस झालं, आता जुनं झालं, आपण याला रिमूव्ह करू, तर आपण रिमूव्ह करून ॲग्रो वेस्टसुद्धा त्याचा यूज करू शकतो. देन नेक्स्ट सिलेक्शन ऑफ मटेरियल. मग ते मटेरियल जे आहे सिलेक्शन कसं करायचं. ओके, किंवा कोणत्या प्लांट्स किंवा कोणते फ्लावर्स आपण यूज करायचे आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे स्क्वायर्स 1971 मेन्शन अबाउट 320 प्लांट स्पेसीज दॅट कॅन बी ड्राईड अँड प्रिझर्व. स्क्वायर्स हा जो सायंटिस्ट आहे किंवा हा जो वर्कर आहे, या वर्करने काय केलं आहे 1971 साली 320 प्लॅन्टचं काय केलं आहे ड्राय आणि प्रिझर्व करून त्याचा डेकोरेटिव्ह पर्पज केलेला आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट गार्डन प्लांट. मग गार्डन प्लांट्समध्ये कोणत्या प्लांट्स यूज केल्या. मारीगोल्ड, सेलोसिया, कॉस्मॉस, झिनिया, एस्टर, कॅना, क्रॉटन, इंडियन रबर प्लांट. ओके, एवढ्या प्लांट काय केलं त्याने ते सिलेक्शनसाठी किंवा सिलेक्शन मटेरियल म्हणून त्याने यूज केला किंवा ड्राय करून प्रिझर्व केले. देन इडिबल प्लांट्स गार्डन प्लांटमध्ये तेवढ्या होत्या. त्यानंतर इडिबल प्लांट्स म्हणजे जे फ्रूट्स आहेत. ओके, मग त्यामध्ये लेमन्स, लाईम, पोमग्रेनेट, क्राऊन ऑफ पायनॅपल एवढ्या ज्या फ्रूट्स प्लांट्स आहेत त्यासुद्धा तिथं काय केलं आहे यूज केले आहेत डेकोरेटिव्ह पर्पजसाठी. देन व्हेजिटेबल्स, सीड क्लस्टर्स ऑफ लीक, ओनियन क्रुसिफर लिव्स, कॅप्सिकम और भिंडी. ओके, ओनियन जे असेल त्याचे फ्लावर जे आपण यूज केले. ओके, किंवा ओनियन डायरेक्टली यूज करू शकतो. क्रुसिफर लिव्ज यूज करू शकतो. त्यानंतर कॅप्सिकम अँड भिंडी हे सुद्धा काय करू शकतो आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. नेक्स्ट इन्फ्लोरेसन्स ऑफ सिरियल्स. मग जे सिरियल प्लांट आहे त्यांचं इन्फ्लोरेसन्स आपण यूज करू शकतो. ओके, मग फॉर एक्झाम्पल राईस असेल, व्हीट असेल, बार्ली, मेज, राय अँड ओट्स या प्लांटचे जे इन्फ्लोरेसन्स आहे ते सुद्धा आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो, पण कसे ड्राय करून. ओके, देन वाईल्ड प्लांटमध्ये ॲमेरॅन्थस, क्वाटस, बांबू, हिअर ग्रास एवढ्या प्लांट आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. देन ट्रॉपिकल अँड अनयुज्युअल प्लांट्स म्हणजे ट्रॉपिकल आहेत पण कशा आहेत अनयुज्युअल आहेत. सीड पॉट्स अँड युकॅलिप्टस, अकासिया, ॲलियांथस, लिली, कॅस्टर ह्या प्लांट्स आपण यूज करू शकतो. द हार्वेस्टिंग टाईम व्हॅरीज फ्रॉम फ्लावर टू फ्लावर. ओके, मग त्याचं हार्वेस्टिंग प्लांट टाईम जो आहे तो कसा असणार त्यांच्या फ्लावरवरती डिपेंड असेल. ओके, जे फ्लावर्स काय होतील ज्यांचा जो मॅच्युरेशन टाईम असेल त्याच टाईममध्ये आपण काय करणार त्याला हार्वेस्ट करणार आणि ते डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करणार. देन ग्रासेस हॅव टू कट ड्युरिंग देअर मॅच्युरिटी स्टेज. मग ग्रास जे असेल ते आपण ते पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर कट करू, त्याला ड्राय करू. ओके, देन फोलिएज फॉर ड्राईंग आर इन देअर यंग स्टेज व्हेन कलर इज फ्रेश अँड क्लिअर. मग फोलिएज जे असतील तर त्याचं काय करणार आपण कलर त्याचा पूर्ण मॅच्युअर आहे किंवा त्याच्यामध्ये पूर्ण मॅच्युरिटी आल्याशिवाय आपण किंवा त्या फ्रेश कंडिशन किंवा यंग स्टेजला जोपर्यंत येत नाही त्याच्यामध्ये कलर फॉर्मेशन होत नाही तोपर्यंत आपण काय करणार नाही त्याला तिथून कट करणार नाही आणि ड्राय करणार नाही, जेणेकरून आपल्याला त्याचा डेकोरेटिव्ह पर्पज आपल्याला करता येईल. ओके, डेकोरेटिव्ह पर्पजसाठी आपल्याला काय त्याचा ब्राईट कलर अँड हाय कलर, वेल डेव्हलप अँड मॅच्युअर एवढेच कॅरेक्टर आपल्याला त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. ओके, ते कॅरेक्टर ज्यावेळेस इथं डेव्हलप होतील त्याच वेळेस आपण काय करणार ते फ्लावर किंवा ते फोलिएज लीप असेल किंवा ते फोलिएज फ्लावर असेल ते आपण तिथून कट आउट करणार आणि डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करणार फॉर ड्राय कंडिशन्स. ओके, आपण फ्रेश तिथून कट करणार आणि त्याला ड्राय करणार, मग नंतर त्याचा डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करणार. हे झालं सिलेक्शन मटेरियल
ओके, सिलेक्शन मटेरियलमध्ये गार्डन प्लांट्स घेतल्या, त्यानंतर फ्रूट प्लांट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, इन्फ्लोरेसन्स सिरियल्स आहेत. ओके, वाईल्ड प्लांट्समध्ये मग नंबर ऑफ प्लांट्स आहेत, 2-3 एक्झाम्पल्स दिले, पण नंबर ऑफ आपण यूज करू शकतो. त्यानंतर ट्रॉपिकल आणि अनयुज्युअल प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये युकॅलिप्टस, अकासिया, ॲलॅन्थस, लिली, कॅस्टर. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अकासिया म्हणजे बाभूळ जे आहे, बाभळीच्या शेंगा. ओके, शेंगा किंवा मग त्या शेंगामधले जे सीड्स असतील ते सुद्धा आपण डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करू शकतो. ओके.